नमस्कार. 10 लोक लाईव्ह आलेली आहेत. 13. कैलाश म्हणतोय हाय बायग्या. हाय कैलाश. नमस्कार, मी मानसी प्रसाद देवधर आणि आज आपण शॉर्ट फिल्म्स बद्दल चर्चा करणार आहोत. मी चाफा आणि भैरू अशा अनुक्रमे 20 आणि 30 मिनिटाच्या 2 शॉर्ट फिल्म्स ज्या पूर्णपणे कोकणात शूट केल्या आहेत आणि त्यामुळे मला समाधानने सांगितलं की बायग्याच्या पेजवरती आपण एक लाईव्ह करूया ज्यात तुझ्या फिल्म्सबद्दल आणि ओव्हरऑल तुझ्या फिल्मच्या निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल तू बोल असं. सो आपण सगळे इथे आहोत. कोण कोण आलंय बघूया. अरे बापरे. ओके. हाय सिद्धेश. सुमित दादा म्हणतोय काय गो. प्रथमेश म्हणतोय मस्त पोस्ट असतात तुमचे. थँक्यू प्रथमेश. नमस्कार सुमुख. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मालवणीत बोल ना असं म्हणतोय. लाईव्हच्या शेवटात टिया विचारतलंय ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या मालवणीतून दितलंय. बाकी आता जे 40 लोक इल्लले असत म्हाका दिसणार नाही कोण इलेत, पण त्याच्यातले सगळे मालवणीच असती तसा नाही. बाकी आपला सगळा बोलणं जा काय जातला आता सगळा कोकणाच्या अनुषंगानच जातला. त्यामुळे आणि माझा मालवणी अर्चना ताई इतक्या बरा नाही, त्यामुळे मी मराठीतच बोलणं प्रेफर करेन. येस, आपण एक 2-3 मिनिटात चालू करू. सो बेसिकली आता जे सगळे लोक लाईव्ह आहेत आणि ज्यांनी चाफा बघितलाय किंवा आता मी जे काही बोलेन पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा अजून काही विचारावंसं वाटत असेल तर शेवटी आपण त्या प्रश्नोत्तरांचं करूया. ओके. हाय अक्षय. हॅलो श्रद्धा. येस, आय गेस 48 लोक लाईव्ह आहेत. 50 लोक झाले की आपण चालू करूया. हाय चिन्मय देशपांडे इज वॉचिंग माय व्हिडिओ. हॅलो चिन्मय. सो तोपर्यंत जस्ट जे लोक मालवणी नाही आहेत किंवा कोकणी नाही आहेत किंवा सिंधुदुर्गाचे नाही आहेत त्या लोकांसाठी बायग्या हा शब्द खूप प्रेमाने मुलींसाठी वापरला जातो. आजकाल हा शब्द खूप रेअर झालाय ऐकायला. सावंतवाडीच्या बाजारात जात असताना काय गो बाय घेतलंय काय वांगी असं खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचारायचे. आज सर्रासपणे सगळे मॅडम म्हणतात आणि मी लहानपणापासून तो शब्द खूपपणे ऐकलेला आहे आणि मला खूप सारी लोक लाडाने बाय म्हणायचे. त्यामुळे म्हणजे इथे कोकणात ही पद्धतच आहे की सगळ्याच लहान मुलींना लाडाने. हॅलो हेमचंद्र. हॅलो विकल्प. हाय हेमंत काका. प्रसाद आदळकर म्हणतोय नमस्कार मॅडम. नमस्कार प्रसाद. प्रसाद हा त्याने भैरूचं माझ्याबरोबर को रायटिंग केलं होतं. हॅलो प्रसाद. येस. सो 62 लोक आता लाईव्ह आहेत तर आपण सुरुवात करूया. सो माझं राहून गेलं की बायग्या तर एक मालवणीमध्ये लाडक्या लहान मुलींना किंवा लहान मुलींना प्रेमाने बायग्या म्हटलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही ती कोकणी भाषेमध्ये आणि कोकणी लोकांकडून ती बायग्या किंवा बाय ही हाक ऐकताना ती खरंच खूप खूप गोड असते. मी आता तरी खालच्या प्रश्नांमध्ये किंवा तुमच्या कमेंट्समध्ये जात नाहीये. आय गेस मला समाधानने जे काही टॉपिक्स दिलेत ते कव्हर करण्याचा आपण आज प्रयत्न करूया. आणि येस, सो जरी सिंधुदुर्ग ग्रीन झोनमध्ये असला तरी अजूनही इथे परिस्थिती बऱ्यापैकी ताणाची आहे. अजूनही पोलीस आहेत. अजूनही हवं तसं फिरायला मिळत नाहीये. मुंबई आणि पुण्यामध्ये तर ही परिस्थिती अजून भयंकर आहे. सुदैवाने मी आता इथून बसतीये तिथून सुद्धा मला खूप छान डोंगर दिसतोय.
पानं दिसत आहेत, सनसेट दिसतोय. आणि मला तर वाटतं कोकणातल्या लोकांचं हे खूप खूप मोठं नशीब आहे. आणि माझ्या दोन्ही शॉर्ट फिल्म्स मी इथेच शूट केल्या आणि गेले 30-40 दिवस घरी आहे. खूप काही प्लॅन्स केले होते की अनेक गोष्टी करायच्या, नव्याने मुंबईला शिफ्ट झाले होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझंच नाही, खूप साऱ्या लोकांना एक वेगळ्या प्रकारचं डिप्रेशन आलेलं असू शकतं की अरे एवढे सगळे ठरवलेल्या गोष्टी, एवढे सगळे ठरवलेले प्लॅन, या सगळ्याचं आता काय करायचं. तसं सेम माझंही झालं होतं. आणि मला समाधानचा मेसेज आला की आपण चाफाबद्दल आणि भैरूबद्दल गप्पा मारण्यासाठी बायग्याच्या पेजवरती लाईव्ह येऊया का. 1-2 मिनिटासाठी मला असं वाटलं की अरे 3 वर्षापूर्वी आपण केलेली कोणती तरी कलाकृती आणि त्याबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये एवढे 70-75 लोक एकत्र जमणार आहोत. ही ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळे म्हणतात की फिल्म्स लोकांना खूप इन्स्पायर करतात, पण खरंच सांगू तर ह्या एका 30-40 दिवसाच्या आलेल्या कंटाळवाणापणानंतर मला माझ्याच फिल्मनी पुन्हा एकदा इन्स्पायर केलंय की अरे ह्या अशा काळामध्ये सुद्धा पुन्हा एकदा लोकांना एकत्र येऊन तुमच्या फिल्म्सबद्दल बोलावं असं वाटतं. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. सो सगळ्यांचं स्वागत लाईव्ह मध्ये. आणि आपण खूप नशीबवान आहोत जी लोक कोकणामध्ये जन्माला आलोय आणि हे सगळं पाहतोय. खरं सांगायचं झालं तर चित्रपट हे प्रकरण कोकणामध्ये आपल्या आजूबाजूला फिरत असतं. म्हणजे कोकणामध्ये गाणी आहेत, कला आहे, संस्कृती आहे, खाद्यकला आहे, भाषा आहेत, शिवाय दशावतार, भजन, फुगड्या, शिमगोत्सव, ढालोत्सव, पालखी नाचवणं, ह्या सगळ्या गोष्टी चित्रपटांपेक्षा कमी नाहीत. आणि चहूबाजूंनी एवढा सुंदर निसर्ग. मला तर वाटतंय की कोकणामधल्या माणसाला चित्रपटातला मेन किंवा शॉर्ट फिल्म मधला सगळ्यात मुख्य भाग म्हणजे गोष्ट सांगण्याची प्रक्रिया. तर मला वाटतं की ह्या सगळ्यामुळे कोकणी माणूस हा देवदत्त गोष्ट सांगणारा माणूस आहे. आणि त्याला आमच्याकडे गजाली सांगणं असं म्हणतात. आणि आपण सगळेच गजाली सांगण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतो. म्हणजे मला तर वाटतं की कोकणी माणसाचं कधीच एवढ्यावरती संपत नाही की मी गेले आणि मी एक फणस घेऊन आले, एवढं तो कधीच सांगत नाही. तो सांगताना हे सांगतो की सकाळी कसं उठलंय, मग त्यानंतर काय खाल्लंय, मग कसं फणस हाणूक गेलंय, मग येताना कसं डीक लागलो. आणि आपल्याला बेसिकली सगळ्यांनाच कोकणी लोकांना एक चित्र डोळ्यासमोर उभं करण्याची जी उपजत कला आहे ती खूपच ग्रेट आहे. आणि मला वाटतं मी लहानपणापासून अशा अनेक लोकांकडून अनेक गोष्टी अनेक वेळा ऐकत आले. म्हणजे मला असं आठवतंय की भात लावण्याची प्रक्रिया सुद्धा साध्या साध्या गोष्टी एवढ्या छानपणे रंगवून सांगितल्या जातात की त्यामधून एक वेगळी विचार करण्याची प्रक्रिया डेव्हलप होते. आणि मला वाटतं की आपल्या कोकणातल्या सगळ्या लोकांकडे ती एक देवदत्त शक्ती आहे आणि ह्यात काहीच शंका नाहीये. फक्त मला असं वाटतं की ही जी गोष्ट सांगण्याची कला आहे ती कला थोडी पुढे नेऊन अनेक लोकांनी लिखाण केलं, लिखाणातून गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. तसं आता मला वाटतं की जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम हे शॉर्ट फिल्म आहे किंवा थ्रू व्हिडिओ आपण लोकांपर्यंत जास्त पद्धतीने पोहोचू शकतो. आधीच सिंधुदुर्गमध्ये खूप लोक आहेत जे खूप उत्तम प्रकारे काम करत आहेत. म्हणजे साईनाथ जळवी असेल किंवा अर्चनाताई असेल, सेरा भाटकर असेल, समाधान आहे, त्यानंतर प्रसाद गावडे आहे, त्यानंतर माझा स्वप्नील नावाचा एक मित्र आहे, त्याने एक शॉर्ट फिल्म केली आहे मालवणी. आणि असे अनेक यंग लोक आहेत जे आधीच ह्या सगळ्या फील्डमध्ये काम करतायत. फक्त मला असं वाटतं की मी मार्गदर्शन करणं एवढी मोठी नक्कीच नाही, पण आमच्याकडे जसं म्हणतात की 2 फिल्म केलंय म्हणून मी थोडा जाणता होय म्हणून तुमका या सांगू काय बसलंय. तर या सगळ्याच कला आणि संस्कृती आपल्या आजूबाजूला आहेत आणि गोष्ट सांगण्याची, गजाल सांगण्याची कला उपजतपणे आपल्या सगळ्यांकडे असल्यामुळे या सगळ्याला टेक्नॉलॉजीची जर जोड दिली आणि थोडीशी चित्रपटाची कला काय असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण शॉर्ट फिल्म फार इझिली बनवू शकतो. आणि मला थोडंसं इथल्या फिल्म बघताना असं जाणवतं किंवा ओव्हरऑली शॉर्ट फिल्म्स बघताना जाणवतं की प्रत्येक वेळी शॉर्ट फिल्म बनवत असताना काहीतरी सामाजिक संदेशच द्यावा अशी गरज नसते. म्हणजे
तुमच्या मनातली एक खूप साधी सोपी गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही शॉर्ट फिल्मचा वापर करू शकता, शॉर्ट फिल्म या माध्यमाचा वापर करू शकता. म्हणजे विचार करा मित्रांनो, आज तुम्ही 40 वर्षाचे झालात, मुंबईच्या एका अपार्टमेंटमध्ये बसलात, त्यावेळी कोकणामध्ये आजीच्या घरी यायचात, त्यावेळेच्या आठवणी तुम्ही तिथे बसून आठवताय. ही किती सुंदर शॉर्ट फिल्म आहे. यातून कोणताही सामाजिक मेसेज नाही, पण तरी सुद्धा तुमच्या मनातली गोष्ट तुम्हाला लोकांपर्यंत सांगायची आहे आणि ती खूप सुंदरपणे सांगायची आहे, म्हणून हे माध्यम तुम्ही वापरलं पाहिजे. शॉर्ट फिल्म बनवताना कोणताही आर्थिक फायदा होत नाही. बरेचदा स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करावे लागतात. माझं शॉर्ट फिल्म बनवण्यामागचा हेतू एवढाच होता की मी खूप फिल्म स्कूल्सना ट्राय केलं. आपण चित्रपट शिकावा, म्हणजे चित्रपटांच्या शाळांमध्ये जाऊन आपण चित्रपट शिकावा अशी इच्छा होती, पण ते शक्य झालं नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही करून करून खूप गोष्टी शिकू शकता, आणि म्हणून चाफा बनवला आणि त्यानंतर भैरू बनवला. आणि या दोन्हीही चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया ही माझ्यासाठी एकलव्याची साधना होती. म्हणजे खरं सांगू तर आपल्याकडे जसं म्हणतात ना, खोकून खोकून गावकर होणं, ती एक्झॅक्ट प्रोसेस होती. की तुम्ही सगळं निर्माण करत असताना तुम्हाला अनेक गोष्टी जाणवत जातात, त्याच्यातून तुम्ही अनेक गोष्टी शिकत जाता. आणि समाधान असं म्हणाला होतं की सांग की फिल्म्स बनवण्यासाठी कमीत कमी काय साधनं लागतात किंवा काय गोष्टी लागतात. तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला फिल्म करायची प्रचंड मनापासून इच्छा लागते. आणि माझा एक मित्र म्हणतो की फिल्म करण्यासाठी पैसे नाही लागत, फिल्म करण्यासाठी सगळ्यात आधी इच्छा लागते. आणि शॉर्ट फिल्म करण्यासाठी 100% सगळ्यात आधी इच्छाच लागते. सो एखादी कुठली तरी अशी गोष्ट जी तुम्हाला अस्वस्थ करते आणि तुम्हाला वाटतंय की ही मी खूप लोकांना सांगितली पाहिजे, मी खूप लोकांपर्यंत ही पोहोचवली पाहिजे, किंवा खूप लोकांचं सोडून द्या, ही माझ्यापुरती मी शूट करून ठेवली पाहिजे आणि पुन्हा 50 वर्षानंतर मी ह्या गोष्टी, हे व्हिज्युअल्स, ही भांडी, ही लोकं, ही जॉग्रफी, हे सगळं बघू शकलो पाहिजे, या स्वार्थी हेतूंसाठी आणि स्वतःचा होमवर्क करण्यासाठी शॉर्ट फिल्म बनवल्या जातात. म्हणजे माझ्यासाठी तरी. आणि मग ह्या शॉर्ट फिल्म बनवण्याची प्रक्रिया ओव्हरऑली काय असते ही माझ्यासाठीची मी तुम्हाला सांगते. की सगळ्यात पहिल्यांदा विचार, तुम्हाला एखादी गोष्ट जी खूप मनापासून आवडली आणि तुम्हाला वाटतंय की ही मी सांगितलीच पाहिजे, जी गोष्ट जी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आठवते, जी रात्री झोपताना तुम्हाला आठवते, तुम्ही पानं बघितल्यावरती तुम्हाला आठवते, तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघितल्यावरती वाटतं की ही गोष्ट ह्या गोष्टीशी संबंधित आहे आणि ती गोष्ट तुम्हाला त्रास द्यायला लागते, त्यावेळी तुम्ही ठरवलं पाहिजे की ही फिल्म मी बनवायला हवी. आणि मग हा एक विचार आल्यानंतर ती कथा पानावरती लिहून काढणं. ती कथा लिहून काढल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे स्क्रीन प्ले. म्हणजे थोडक्यात काय तर जेव्हा मी स्क्रीनवरती माझी फिल्म बघणार आहे त्यावेळी त्याचा अनुक्रम काय असणार, घटना कशा कशा पद्धतीने घडत जाणार. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर एक आजी लॉकडाऊनच्या काळामध्ये एसटी नसल्यामुळे झारापीत माहेरी आली आहे, पण तिला काही करून आडेलीत पोचायचंय म्हणून ती चालत आडेलीत चालली आहे. तर मी ही गोष्ट कशी लिहीन. मला ती झारापीतून निघाली, मध्ये खूप सावली आहे, त्यानंतर डांबरी रस्ते आहेत, मग त्यानंतर भयंकर कुंडग्यांमधून चालली आहे, ढग येत आहेत, संध्याकाळ व्हायला लागली, ती घरी पोचतीये. ही सगळी जी प्रक्रिया आहे ती तुम्ही पूर्णपणे कागदावरती उतरवून काढणं गरजेचं असतं. आणि ती काढल्यानंतर तुम्ही हे ठरवता की आता मी माझी फिल्म चालू केल्यानंतर स्क्रीनवरती हे काही असं दिसणार आहे, त्या प्रक्रियेला स्क्रीन प्ले म्हणतात. मला वाटतं स्क्रीन प्ले झाल्यानंतर तुमच्या फिल्ममधला 50% पार्ट संपतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया म्हणजे कास्टिंग. तुम्ही तुमच्या फिल्ममध्ये ठरवलेली कॅरेक्टर्स आणि पात्र ह्या लोकांना तुम्हाला कास्ट करायचं असतं. म्हणजे मी चाफामध्ये मकरंद मुणगेकरला लीड म्हणून घेतलं. त्यावेळी मी खूप दिवस मकरंदला बघत होते आणि रादर लिहित असतानाच मकरंद डोक्यात होता की मकरंद काम करणार. त्यानंतर मला असं वाटत होतं की चाफा ज्यावेळी मी बनवणार त्यावेळी ती जी मुलगी आहे ती खरंच चाफ्याच्या फुलासारखी दिसायला हवी. आणि मी खूप दिवस शोधत होते आणि त्यानंतर साईदादाने मला स्वरालीचा कॉन्टॅक्ट दिला, स्वराली साळसकर. त्यामुळे तुमची पात्र ही खरोखर तुम्ही जी इमॅजिन केलेली आहेत ती त्याच्याशी जवळपास जाणारी फार गरजेची असतात, म्हणजे तुम्ही रियालिटीच्या जवळ जाऊ शकता. आणि खरं सांगू तर रियालिटीच्या सगळ्यात जास्त जवळ जाणं आणि तरीही ती रियालिटी नसणं म्हणजेच सिनेमा किंवा म्हणजेच शॉर्ट फिल्म. सो तुमची पात्र खूप खरी दिसणं ही शॉर्ट फिल्मची अत्यंत महत्वाची गोष्ट असते. म्हणजे मला असं वाटतं की 30-35 वर्षाच्या माणसाने कधीच म्हाताऱ्याचा रोल करू नये. त्यासाठी तुम्ही खरंच 60 वर्षाच्या आजोबांना घ्या
त्यानंतर कास्टिंग नंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मला वाटतं, जर तुम्ही नॉन ॲक्टर लोक वापरत असाल, म्हणजे कोकणात जर आपण एखादी शॉर्ट फिल्म करायची ठरवली आणि खरंच तुम्हाला तुमच्या आजीला घ्यायचं असेल, तर तुम्हाला आजीला तो कॅमेरा शिकवावा लागेल. आजीला सांगावं लागेल की तुका हय बघून ह्या बोलूचा असा किंवा तय बघून ताता बोलूचा असा. ही लोक खूप हुशार आहेत, त्यामुळे ती अगदी इझिली हे सगळं शिकतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या नवीन ॲक्टर्सना किंवा रादर शिकलेल्या ॲक्टर्सना सुद्धा तुमच्या पद्धतीने कॅमेराशी फॅमिलियर करणं ही कास्टिंग नंतरची अतिशय महत्त्वाची प्रक्रिया असते. आणि मला वाटतं की कास्टिंग करून झाल्यानंतर जरी तुम्ही शॉर्ट फिल्म करत असला तरी तुमच्या कॅरेक्टर्स बरोबर, तुमच्या ॲक्टर्स बरोबर तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचा कॅरेक्टर कधी उठतो, तुमचा कास्ट हे करतो, तुमचा काय करतो. कारण मला असं वाटतं की हे खूप सायकॉलॉजीशी कनेक्टेड गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला सांगितलं पाहिजे, तुम्ही तुमच्या ॲक्टरला हे सांगितलं पाहिजे की जरी मकरंद मुंडकेकर सकाळी 8 वाजता उठत असला तरी माझा कॅरेक्टर आहे ना, तो मात्र 5:30 वाजता उठतो. आणि मला वाटतं त्याच्याबरोबर तुम्हीही 5:30 वाजता उठायला हवं, त्यावेळेचा लाईट बघायला हवा. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमधून ती गोष्ट अजून 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 नॅचरल व्हायच्या मार्गावरती जाते. अरे वा, साई दादा पाहतोय आता लाईव्ह. ओके, हॅलो साई दादा. सो मी हे सांगत होते की ही प्रक्रिया अजून अजून नॅचरल करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लोकेशन. की तुम्ही जे काही लिहिलंय त्या अनुषंगाने ते कुठे शूट होणार हे तुमच्या डोक्यात असतंच, पण ते लोकेशनवरती जाऊन त्यावेळेचा लाईट, त्यावेळी ते कसं दिसतंय, तुमचं कॅरेक्टर कसं मूव्ह होणार आहे, या सगळ्या गोष्टींचं जाऊन फोटो काढणं हे तुम्हाला कायम साठी अत्यंत हेल्पफुल ठरू शकतं. सो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे मेकअप आणि कॉस्ट्युम्स आणि आर्ट डिरेक्शन ऑब्विसली. कारण मला असं वाटतं लिहून झालं तरी ती लिखाणातून त्याचं प्रतिमेमध्ये रूपांतरण होत असताना ते लिहिलंय त्याहूनही सुंदर दिसायला हवं असं माझा कायम अट्टाहास असतो. आणि मला तर वाटतं तुम्ही ज्यावेळी फिल्म करता किंवा तुम्ही नवखे फिल्म मेकर असता त्यावेळी तुमच्या कुठल्याही माणसाने तुमच्या फिल्मचं प्ले बटन ऑन केल्यानंतर 2 मिनिटं तुमची जबाबदारी असते की त्याला ते बंद करावं असं नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक फ्रेम सुंदर दिसावी आणि तुमची फिल्म कुठेही पॉज केली तरी हे एक चित्र आहे की काय असं वाटावं, असा कायम माझा फिल्म करण्यामागचा अट्टाहास असतो. आणि ह्या सगळ्यामध्येच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे तुमचं रियालिटीच्या जवळ जाणारं कास्टिंग, त्यानंतर उत्तम लोकेशन, त्या लोकेशनचा उत्तम प्रकारे वापर, चांगलं लेन्सिंग, मेकअप, कॉस्ट्यूम आणि आर्ट डिरेक्शन. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिलेल्या गोष्टीला सुंदर दृश्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ह्या सगळ्यामध्येही कुठेही कमी पडून चालत नाही. आणि मला असं वाटतं की या सगळ्यासाठी पैसे नाही लागत, या सगळ्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. आणि कोणताही इगोमध्ये न आणता ही आपलीच फिल्म आहे असा उद्देश ठेवून, असं मनात ठेवून काम करणारी एक अत्यंत भारी डेडिकेटेड टीम लागते. म्हणजे मी आता या लाईव्हमध्ये काही लोकांचं नाव घेते, कारण काय होतं प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही एखादी फिल्म डिरेक्ट केलेली असते त्यावेळी प्रत्येक ठिकाणी फक्त तुमचं नाव येतं. मला तर असं वाटतं की चाफा, मी, प्रसन्न पिंगे, अभय बलकवडे, राहुल, भैरू सुशील, तन्मय पाटील, अवधूत देवधर या सगळ्या लोकांशिवाय करूच शकले नसते. कारण ही फिल्म माझी आहे आणि मला या फिल्मच्या उत्तम दिसण्यासाठी काम करायचं आहे. हे डेडिकेशन करणारी टीम तुमची बनवा आणि त्यानंतर ही सगळी प्रोसेस खरंच खूप इझी आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. तुम्हाला प्रत्येक वेळी खूप पेशन्स बाळगावा लागतो. मला हे सुचत का नाही असा विचार नका करू. शांत बसा, कदाचित आत्ता जे सुचतंय त्याहून अधिक बेटर सुचणार असेल म्हणून आत्ता काही सुचत नाहीये. जास्त लोकेशन्सवरती जा, अजून विचार करा, लिहिलेलं रिराईट करा, त्यानंतर फोटोज काढून बघा. या सगळ्या गोष्टींनी तुम्ही तुमची फिल्म अजून अजून सुंदर बनवू शकता. जे नवीन लोक आहेत आणि ज्यांना वाटतंय की आपण कधीतरी फिल्म करावी, तर किंवा ज्यांना वाटत नाही की मला कधीही फिल्म नाही करायची आहे पण तरी सुद्धा मला ही फिल्मची प्रोसेस थोडीफार जाणून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी मी जो 11वी-12वीला एक्सरसाइज करायचा तो मी तुम्हाला सांगते. सकाळी उठायचा आणि कुठल्याही एका रॅन्डम गोष्टीचा फोटो काढायचा आणि तो फोटो काढल्यानंतर अजून एक फोटो काढायचा आणि अजून एक फोटो काढायचा.
आणि हे तिन्ही फोटो स्क्रोल करून फोनवरती बघायचे. 100% त्या तिन्ही फोटोंमधून काही ना काहीतरी कनेक्टिंग बनत असतं. आता उरलेले 7 फोटो ही तुमची जबाबदारी आहे, कारण सगळे 10 फोटो मिळून तुम्हाला एक गोष्ट सांगता आली पाहिजे. आणि ही गोष्ट सांगत असताना तुम्ही फिल्म करायची प्रक्रिया शिकत जाता. मग या 10 फोटोचे 20 फोटो, 20 फोटोचे 30 फोटो, 30 फोटोचे 50, अशी मोठी 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 प्रोसेस करून तुम्ही एका शॉर्ट फिल्म पर्यंत तरी नक्कीच पोहोचू शकता. आणि त्याहूनही मेन गोष्ट म्हणजे मला हे नक्की नमूद करावं असं वाटतं, माझे खूप सारे कोकणातले मित्र आहेत जे मला येऊन म्हणतात की अरे आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला कॅमेरा शिकायचा आहे, आम्हाला डिरेक्शन शिकायचं आहे, पण फीस परवडत नाहीत मुंबईतल्या. तर मला असं वाटतं की कधीही तुम्हाला फिल्म स्कूलला जायला मिळालं नाही याचा रिग्रेट बाळगू नका. आणि स्पेसिफिकली तुम्ही जर कोकणामध्ये राहताय तर अजिबात ह्या गोष्टीचा रिग्रेट नको. म्हणजे कला, गाणी, संस्कृती, समृद्धी आणि निसर्ग या सगळ्या गोष्टी आपल्याला भरभरून दिल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांना भेटा, जास्तीत जास्त गोष्टी तुमच्याकडे साठवा. आणि टेक्नॉलॉजी हा फार काय म्हणतात त्याला सेकंडरी पार्ट आहे शॉर्ट फिल्म बनवताना. आजकाल यूट्यूब असेल, यूट्यूबवरती नो फिल्म स्कूल किंवा नो फिल्म स्कूल नावाची एक वेबसाईट आहे, ॲपर्चर नावाची एक यूट्यूब चॅनल आहे. हे सगळ्यावरून तुम्ही गोष्टी पाहू शकता आणि शिकू शकता. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची असते ती गोष्ट आणि नंतर येते ती टेक्नॉलॉजी. आणि त्या गोष्ट आणि टेक्नॉलॉजीचा एक खूप चांगली सांगड घालून जी प्रोसेस बनते त्याला शॉर्ट फिल्म किंवा फिल्म म्हणतात. त्यामुळे मला तरी वाटतं की डोळे उघडा आणि आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी खूप छानपणे टिपायला सुरुवात करा. कारण तुमच्या नशिबाने तुम्ही एका अत्यंत संपन्न भागामध्ये जन्माला आलाय आणि आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण या गोष्टी स्टोअर केल्या पाहिजेत आणि आपण नंतर त्या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी खूप सुंदरपणे शूट केल्या पाहिजेत. आणि येस, अजून चाफा आणि भैरूबद्दल काही विचारायचं असेल किंवा आय गेस मी क्वेश्चन्स बघते एकदम. बापरे, बरेच प्रश्न आहेत. वर्षा देशमुख म्हणते की विच इज युअर शॉर्ट फिल्म मॅम, आमका पण सांगा. मी या चाफा नावाची एक शॉर्ट फिल्म केलेलं आहे 3 वर्षापूर्वी. त्याची लिंक युट्यूबवर असा. आत्ता बायगेच्या पेजवरती पण समाधानान ती लिंक टाकली आ, बघ ती आणि मला सांग तुका कशी वाटतं ती. श्रीपाद म्हणतोय हाय हाय श्रीपाद. सेरा भाटकर, फॅन गर्ल मुवमेंट. आय एम युअर फॅन टू सेरा. मला लवकर तुझं पुस्तक पाहायचंय. अजिंक्य रोकडे म्हणते लेखक कोण असतं. बरेचदा लेखक वेगळा असतो, स्क्रीन प्ले रायटर वेगळा असतो आणि डिरेक्टर वेगळा असतो. पण माझ्या या दोन्ही शॉर्ट फिल्ममध्ये त्या मी लिहिल्या आहेत. आणि दुसऱ्या शॉर्ट फिल्मला प्रसाद म्हणून माझा एक मित्र आहे, त्याने मला मदत केली होती ती लिहिताना. सोमनाथ जगताप म्हणतोय खूप छान आहे प्रवास. थँक्यू सोमनाथ, तुलाही शुभेच्छा. योगेश कोलते म्हणतोय योगेश काका हार्दिक शुभेच्छा मानसी. थँक्यू सो मच योगेश काका. थँक्यू ऐश्वर्या. साई दादा, हॅलो एबी माने. थँक्यू ज्योत्स्ना. थँक्यू कौस्तुभ. थँक्यू मंजिरी. हॅलो वासुदेव सर.
अर्चनाताई म्हणते चाफामधला तो वाडा आणि तो तलाव, जुन्या गोष्टींचा वापर खूप भन्नाट. थँक्यू सो मच अर्चनाताई. मला असं वाटतं की आपण आत्ता जे 25 ते 30 किंवा 25 ते 30 ते 40 या वयोगटातली लोक आहोत, त्यांनी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. म्हणजे स्पेसिफिकली कोकणामधल्या, म्हणजे कोकम तोडणे, आंबे तोडणे, आंब्याची अडी घालणे, तांदळाची मुडी बांधणे, नाचणे, सुकवणे, उकड्या तांदूळाचा भात बनवणे. आणि मला असं वाटतं की कोकणातल्या ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहेत आणि ह्या सगळ्या आपण आत्ता शूट करून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे मला अजूनही आठवतंय की कुणग्यांमध्ये नऊवारी साड्यांमध्ये भात लावणाऱ्या आजी आजकाल दिसत नाहीत. आजकाल माझ्या वयाच्या मुली तर मस्त 3/4 आणि टी शर्ट घालून भात लावत असतात. हा कम्फर्ट अतिशय गरजेचा आहे. पण कोकण म्हणून जी ऑथेंटिसिटी आहे ती आपण सगळ्यांनी बघितली आहे आणि त्यामुळे फोटोच्या माध्यमातून का होईना पण ती स्टोअर करून ठेवायला हवी. आणि चाफामध्ये तर खूप पॉझिटिव्हली सगळ्या जुन्या गोष्टी कलेक्ट केल्या होत्या आणि त्या वापरल्या होत्या. थँक्यू अर्चनाताई. चाफा कुठे मिळेल बघायला? लतेश YouTube वरती आहे. यानंतर हा व्हिडिओ पोस्ट करताना मी ती लिंक देईन. स्वाती सामंत, हाय. चाफा ही कल्पना तुला सुचली कशी? ओके, सो मी कायम कॉलेजला जात असताना लेलेबाई आहेत, लेले डॉक्टर सावंतवाडीचे आहेत, सुनीती लेले म्हणून काकू आहेत. तर लेले काकूंचा वाडा मी कायम बाहेरून बघायचे आणि ती खिडकी मला खूप सुंदर वाटायची. मला असं वाटायचं की अरे हे काय सुंदर खिडकी आहे, माझा असा वाडा असता तर काय मजा आली असती. पण एक दिवस असं झालं की ती जाताना ती खिडकी थोडीशी उघडलेली होती आणि मला असं वाटलं की ह्या खिडकीतून एखाद्या सुंदर मुलीने डोकावून बाहेर बघितलं तर. आणि खरंच सांगू तर फक्त एवढीशीच कन्सेप्ट होती आणि ती कन्सेप्ट कुठेतरी डोक्यामध्ये घोळत होती. आणि त्याच वेळी माझ्या आजी गेली आणि माझ्या आजीला चाफा फार आवडायचा आणि तिच्या अंगणामध्ये चाफ्याचं झाड होतं. आणि माझी गोरेगावची आजी, माझ्या आईची आई. आणि जेव्हा जेव्हा चाफ्याचा वास यायचा ना मला गोराजीची आठवण यायची. त्यामुळे मला असं वाटायचं की अरे एखाद्या फुलाचा वास आपल्याला कुठल्या तरी माणसाच्या आठवणींमध्ये किती पटकन नेऊ शकतो. म्हणजे तो स्पीड कुठल्याही इंटरनेटपेक्षा किती फास्ट आहे. तर असं एखाद्या एकट्या राहणाऱ्या कोकणातल्या मुलाच्या बाबतीत झालं तर, आणि तेही चाफासारख्या फुलाबद्दल, जे फुल खरंच हार्डली 15-20 दिवसांसाठी उमलतं, स्वतःचा सुगंध पसरवतं आणि निघून जातं. सो ही एवढीच कन्सेप्ट होती, ती खूप दिवस डोक्यामध्ये घुमत होती. त्यानंतर एक कॅरेक्टर डोक्यात आलं की तो एकटा राहणारा ब्राह्मण असेल आणि तो त्याच्या आजूबाजूला ही सगळी गोष्ट घडेल. आणि मग खूप सारे फोटोज काढले, खूप साऱ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या, त्या सगळ्याचं एक कोलाज बनवलं आणि मग ती लिहिल्यानंतर ती फिल्म जन्माला आली असं म्हणू शकतो. प्रसाद अर्दाळकर विचारतोय तुम्ही सिनेमा कधी करणार? तुम्ही लिहायला मदत केल्यानंतर. प्राजक्ता सामंत विचारतायत की चाफा आणि भैरू कुठे बघायला मिळेल? चाफा आता तरी युट्यूबला अवेलेबल आहे. मी ज्यावेळी हा व्हिडिओ पोस्ट करेन त्याच्या खालती चाफाची लिंक मी देईन. भैरूला करून 1 वर्ष झालंय, त्यामुळे आता फेस्टिवल्स आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी भैरू पाठवते मी. त्यामुळे एवढ्यात तरी भैरू येणार नाहीये, पण चाफा युट्यूबवरती अवेलेबल आहे. जय भैरू असं तन्मय पाटील म्हणते. तन्मय जय भैरू. सो भैरू मधले सगळे सुंदर ड्रोन शॉट्स तन्मयने घेतलेत. तन्मय माझा टीममेट आहे, इथेही माझी सगळी टीम माझ्या बरोबर आहे. बलराम सामंत विचारतोय नॅचरल लाईट वरती फिल्म करायची का? बलराम, हो. म्हणजे माझ्यासाठी तरी आता दोन्हीही शॉर्ट फिल्म करत असताना मी मॅक्सिमम नॅचरल लाईटचा वापर केला होता. कारण कोकणामध्ये तसंही लाईटचा मेजर प्रॉब्लेम असतो. सोमवारी आपल्याकडे दिवसभर लाईट नसते. मोस्ट प्रोबेबली मी भैरू शूट केली होती, ती फारच एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये होती, त्यावेळी तिथे लाईट्स वापरण्याचा काहीच प्रश्न नव्हतो. आणि मला तरी वाटतं की सगळ्यात ब्रिलियंट लाईट जर कोणी लाईटमन कोणी असेल ना तर तो निसर्ग आहे. त्यामुळे त्याच्या वेळेप्रमाणे चालावं आणि शूट करावं. काही वेळा लाईट्स वापरावे लागतात. त्यावेळी युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहेत की घरच्या घरी तुम्ही बेसिक लाईट्स कसे बनवू शकता. पण मी डेफिनेटली प्रेफर करते की मी नॅचरल लाईटमध्ये शूट करावं.
आणि नॅचरल लाईट इज अ गॉड गिफ्ट. म्हणजे मला तर असं वाटतं की कधी कधी तुम्ही खूप मनापासून सगळे प्रयत्न केले, तुमची खूप छान टीम तुमच्या बरोबर असते आणि तुम्ही ज्यावेळी एक फ्रेम लावता मस्त आणि एवढा अनपेक्षित सुंदर लाईट पडून जातो तेव्हा की तो एक मॅजिकल एलिमेंट असतो मला असं वाटतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाजूने खूप प्रयत्न करावेत आणि नॅचरल लाईटमध्ये शूट करणं प्रेफर करावं. पण लाइटिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तो खूप ट्रिकी आहे मला वाटतं. त्यामुळे तो एक खूप चांगल्या पद्धतीने शिकल्याशिवाय एक्सपेरिमेंट करणं मी स्वतः टाळते. पण नॅचरल लाईट इज ऑलवेज बेस्ट. ओके मिळाले उत्तर. येस प्राजक्ता. ज्योत्स्ना कांबळे म्हणतात चाफा फिल्म करताना आलेले काही अनुभव सांगा. चाफा माझ्या आयुष्यातला सगळ्यात उत्कृष्ट अनुभव होता. म्हणजे थँक्स टू आई बाबा. कारण मी आयुष्यामध्ये अनेक गोष्टी एकाच वेळी करत होते आणि त्यावेळी आई बाबा म्हणाले काय करायचंय नेमकं, सगळंच करायचंय का, फोटो पण काढायचे, गाणी पण म्हणायची, ऍक्टिंग पण करायची, पेंटिंग पण करायचंय. तर त्यावेळी मला असं वाटलं होतं की हो हे खरंच हे सगळं करायचंय. पण हे सगळं ज्या गोष्टीमध्ये करता येतं ते म्हणजे शॉर्ट फिल्म करणं किंवा फिल्म करणं. आणि ते म्हणाले मग करून बघ. आणि मग हे करून बघण्याची प्रोसेस चालू केली. त्याच्यातून खूप गोष्टी शिकता आल्या. जेव्हा हे सगळं केलं त्यावेळी अपेक्षा धरली नव्हती की एवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना आवडेल. पण कदाचित माझ्यापेक्षा ती त्या फुलाची जास्त पुण्याई आहे. कारण आता जरी मी म्हटलं की चाफा असं म्हटल्यावरती डोळे बंद केले तर तुम्हाला सगळ्यांना तो सुगंध आपापल्या आठवणींमध्ये घेऊन जाईल. चाफाची प्रोसेस खरंच सांगू तर खूप हेक्टिक होती. पण माझ्या टीममुळे हे सगळं खूप छान पद्धतीने शक्य झालं. मी अजून 2 लोकांची नावं घेऊ इच्छिते. सारंग कुलकर्णी आणि पियुष शहा. सारंग माझा म्युझिक डिरेक्टर आहे आणि पियुषने साऊंड केलाय माझ्या दोन्ही फिल्मचा. आणि मला वाटतं की ती जी पोस्ट प्रोडक्शनची प्रोसेस आहे, म्हणजे प्री प्रोडक्शनमध्ये आपण हे सगळं लिहितो, त्यानंतर प्रोडक्शनमध्ये आपण शूट करतो आणि पोस्ट प्रोडक्शनमध्ये एडिट, म्युझिक, कलरिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर मला असं वाटतं माझे एडिटर्स म्हणजे जिष्णू सेन आणि राहुल आणि पियुष आणि सारंग ह्या सगळ्या लोकांकडून खूप शिकायला मिळतं. म्हणजे तुम्ही डोक्यात केलेल्या फिल्मपेक्षा फिल्म अजून 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 सुंदर होत जाते. आणि ती प्रक्रिया खूपच भारावून टाकणारी असते असं मला वाटतं. म्हणजे ज्यावेळी पूर्ण चाफा झाली आणि ज्यावेळी ती मी अख्खी बघितली ना त्यावेळी खूप छान वाटलं होतं की आपण हे सगळे जे काही कष्ट केले ते सार्थकी लागले असं वाटत होतं. आणि ज्योत्स्नाताई आता तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की आपण 3 वर्षानंतर त्या फिल्मबद्दल बोलतोय. म्हणजे ती फिल्म तुम्हाला खूप हेल्प करते आणि ती तुम्हाला खूप ठिकाणी नेते. त्यामुळे मनापासून ती केली की मग येस. समाधान म्हणतोय की कान्स मधला अनुभव सांग. कान्स मधल्या एका सेक्शनमध्ये चाफाचा समावेश होता. त्यामुळे लकीली मला अशोक राणे सरांमुळे आणि सगळ्यांमुळे आणि विनोदजींमुळे कानला जाता आलं. आणि कानचा अनुभव खरंच खूप खूप सुंदर होता. साता समुद्र एकतर आधी तो माझा पहिला परदेश प्रवास होता, माझा वाढदिवस होता. आणि त्यावेळी समुद्राच्या किनारी लोक देशाविदेशातून येऊन फिल्म्स पाहतायत ही खरंच खूप भारावून टाकणारी गोष्ट होती. आणि त्यावेळी तिथे गेल्यानंतर एका 70 वर्षाच्या माणसाने मला विचारलं की सो तू इंडियामधून आहेस. तर मी म्हटलं हो. तर ते म्हणाले की आय लव्ह सत्यजित रे. त्यावेळी मला खूप भारावून झालं होतं. पण मला एक वाटलं की अरे फक्त सत्यजित रेच का माहिती आहेत, अजूनही फिल्म मेकर्स तिकडे पोहोचले पाहिजेत आणि त्यांना हे कळलं पाहिजे. पण कान्सचा अनुभव खरंच सांगू समाधान तर खूप भारावून टाकणारा होता. म्हणजे मी खूप आभारी आहे ज्यांनी मला कान्समध्ये जायची संधी दिली किंवा रादर आर्थिक पाठबळ दिलं जाण्यासाठी. कारण माझा बाबा मी लहान असताना जत्रेत ना खांद्यावरती घेऊन फिरवायचा, म्हणजे असं इकडे. तर त्यामुळे ना मी जत्रा खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघितली आणि खूप लहान असताना. त्यामुळे कानचा अनुभव काही असाच होता की मी खूप टॉप अँगलने अख्खं जग काय करतंय चित्रपटाच्या बाबतीत हे पाहिलं. आणि त्यावेळी ना खूप रियालिटीचा टच येतो की तुम्ही कुठेच नाही आहात आणि तुम्हाला प्रचंड कष्ट करायचे आहेत आणि आपल्या गोष्टी खूप दूरपर्यंत पोचवायच्या आहेत. लोक वाट बघतायत तुमची कामं पाहायची. सो कान्सचा अनुभव खरंच खूप 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 ग्रेट होता.
प्रताप परब म्हणतायत प्रत्येक फ्रेम कोकणातले सौंदर्य आणि ची नव्याने ओळख करून देते चाफामध्ये. थँक्यू सो मच प्रताप जी. सायली म्हणते कोणचा गाव? आकेरी माझा गाव. हाय वैशू. ऑन सेट वरती बेसिक चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम कोणते फेस करावे लागतात? शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करू शकशील का? आम्हाला बिहाइंड द कर्टन्स जाणून घ्यायला आवडेल. शुअर. अभिषेक माने. सो अभिषेक माने स्वतः खूप चांगला फोटोग्राफर आहे. सो अभिषेक, मला असं वाटतं की ऑन सेट प्रत्येक वेळी तुम्ही ठरवलेल्याच सगळ्या गोष्टी होतीलच अशा नाही. सो सेटवरती काही खूप छान गमती पण होतात. जसं कधी कधी मला असं आठवतं की भैरूमध्ये एक कुत्र्याचं पिल्लू होतं आणि त्या पिल्लाने खूप अप्रतिम परफॉर्मन्स केलाय. मला माहित नाही त्याला मी काय कम्युनिकेट केलं होतं आणि त्याने स्वतः कशी ऍक्टिंग केली. सो मला असं वाटतं की सेटवरती सगळ्यात जास्त मॅजिक्स घडतात आणि तुम्ही खूप पेशन्स ठेवून सेटवरती पूर्ण फोकसने असणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे ऍक्टर्स, त्यांना खूप सांभाळणं गरजेचं असतं. त्यांना पूर्णपणे तुम्ही काय म्हणताय हे व्यवस्थितपणे समजावून सांगणं गरजेचं असतं. आणि मला तरी वाटतं तुम्ही सेटवरती जर तुम्ही डिरेक्टर असाल ना तर तुम्ही एका मॉनिटरच्या भूमिकेमध्ये असता की यू हॅव टू मेक शुअर की सगळं खूप व्यवस्थित चाललंय आणि तुम्हाला काय म्हणायचंय हे सेटवरती सगळ्यांना खूप छान पद्धतीने कम्युनिकेट केलंय. आणि जर खूप चांगली टीम असली आणि हे खूप चांगलं कम्युनिकेशन असलं तर सेटवरती असणं ही कायम खूप खूप ग्रेट धमाल असते. श्रीपाद कुलकर्णी म्हणतोय मॅम फूड फोटोग्राफी बद्दल काय सांगाल? काय नाही, तो माझा लॉकडाऊनचा एक विरंगुळ्याचा कार्यक्रम आहे, तो चालू आहे आणि तोही छान छान दिसावा म्हणून चालले आहेत प्रयत्न. खरंच तुम्ही जी माहिती दिली ती खूप फायद्याची आहे. थँक्यू सो मच गौरी. हु इज द सिनेमॅटोग्राफर ऑफ भैरू? अक्षय देशपांडे म्हणतोय. अक्षय, भैरू मी शूट केली आहे आणि भैरूचे सगळे ड्रोन शॉट तन्मय पाटील नावाचा माझा एक मित्र आहे त्याने घेतले आहेत आणि प्रद्युम्न सावंत नावाच्या माझ्या एका मित्राने त्याचं DI केलंय, कलर करेक्शन. वर्षा देशमुख म्हणतायत ह्या तुका असा बघायचा पेजवर लाईव्ह बघून बाकी भारी वाटला. हा, थँक्यू. मिलिंद आडेलकर विचारतोय भैरू बघायची आहे. मिलिंद, तू घरी आहे, मी तुला दाखवते भैरू. मिलिंदने आता खूपच छान सिंधुदुर्गाचा एक ड्रोन शूटचा व्हिडिओ केला होता. मगाशी अनेक जणांची नावं घेतली, त्यावेळी मिलिंदचं नाव घ्यायचं राहिलं. मिलिंदही सिंधुदुर्ग खूप सुंदरपणे दाखवतोय. स्नेहा म्हणतोय चाफा कुठे बघायला मिळेल? चाफा सगळ्यांना युट्यूबला बघायला मिळेल, मी युट्यूबची लिंक टाकेन. चाफा खूप सुंदर आहे, भैरू कुठे पाहायला मिळेल? परत तेच प्रश्न होत आहेत. थँक्यू ज्योत्स्ना. अश्विनी घरसासी म्हणतात हाय, आय जस्ट loved your photographs and films too. I feel too proud since we share the same birthday. Film लवकरच बघेन. ऑल द बेस्ट. येस, थँक्यू सो मच अश्विनी. गौरी कांबळे, तुम्ही कोणाला इन्स्पिरेशन मानता? येस, सो उमेश कुलकर्णी सर माझं खूप मोठं इन्स्पिरेशन आहेत. कारण 11वी-12वीत असताना शॉट केली होती आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे, गोष्ट फक्त मनात ठेवून चालणार नाही, आपल्याला 100% सांगायची आणि आपल्याला हेच करायचंय. हे ज्या दिवशी ज्यांच्यामुळे ठरवलं ते उमेश सर आहेत आणि त्यांच्या फिल्म सगळ्यांनी बघा, म्हणजे त्या खूपच सुंदर आहेत आणि अगदीच ते इन्स्पिरेशन आहेत. यात काहीच शंका नाही. आणि सुजय डहाके सर, मला त्यांचं काम खूप आवडतं आणि मी त्यांच्याबरोबर 1-1.5 वर्ष काम केलंय. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालंय. पण उमेश सर हे एकच इन्स्पिरेशन पुरेसं आहे आणि इथे आलेल्या निम्म्या लोकांचं इन्स्पिरेशन तेच आहे. शूट करताना लेन्सचा वापर कसा असतो? बलरामचा प्रश्न आहे. बलराम, हे बरंच मोठं उत्तर असेल, मी एखाद मिनिटासाठी द्यायचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की लेन्स हे तुम्ही
तुमच्या कॅरेक्टरच्या किती जवळ जायचं किंवा किती लांब राहायचं ह्याचा निर्णय असतो. आणि तुम्हाला ती इमेज किती मापाची दाखवायची आहे ह्यावरती वेगवेगळ्या लेन्सचा वापर ठरतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी फिल्म करायची ठरवता त्यावेळी तुम्ही ठरवलेलं असतं की अरे एक आजी रणरणत्या उन्हावरून डांबराच्या रस्त्यावरून चालतीये असं जर मी लिहिलं असेल तर मी एक वाईड लेन्स वापरणार आणि मी लांबून तो सीन शूट करणार की ती आजी अशी चाललीये. आता हे असं मला वाटतंय, कदाचित तुला वाटेल की तिच्या पायाला लागणारे चटकेच मी आधी दाखवावेत, तर कदाचित तुला क्लोज शॉट घ्यावा लागेल, तर त्यावरून तुझी लेन्स बदलेल. सो लेन्सिंग कसं करावं आणि लेन्सचा वापर कशा प्रकारे करावा यासाठी युट्यूबवरती खूप व्हिडिओज आहेत, तू ते बघ. आणि मला असं वाटतं तुम्ही ज्या पद्धतीच्या लेन्स वापरता त्यावरून तुमच्या कॅरेक्टरची सायकोलॉजीही रिफ्लेक्ट होते. हा खूप जास्त अभ्यास आहे, मीही याच्यावरती अजून अभ्यास करते. खूप लोक आहेत ज्यांच्याशी बोलून तू हे करू शकतोस. ओके, स्वाती सामंत म्हणतायत गोष्टींकडे पाहण्याची तुझी दृष्टी खूपच वेगळी आणि कलात्मक आहे. स्वाती माझी मावशी आहे, थँक्यू. येस, जुईली शिरोडकर, तू इतकी मोटिवेटेड कशी राहतेस? कारण माझी तुमच्यासारखी फॅमिली आहे जी एकदम अति उत्साही आणि कायम एनर्जीने भरभरलेली असते, त्यामुळे मी पण एनर्जेटिक आहे. अर्चनाताई म्हणते रोज शांत तळ्याच्या काठी बसणारा तो ती दिसली नाही म्हणून बेचैन होणे भन्नाट होते. ते न बोलता पण काही गोष्टी कशा व्यक्त करायच्या हेच आवडतात. अर्चनाताई तुझे खूप खूप मनापासून आभार आणि मला तुझ्याकडून मालवणी शिकायचंय. कुड यू प्लीज एक्सप्लेन द एडिटिंग प्रोसेस? मला असं वाटतंय की हे खूप लांबच जाणार आहे. आपण बघूया काय करायचं. मेन अँड बेसिक पॉइंट्स. कमलेश, ओके. सो कमलेश, एडिटिंग म्हणजे तुम्ही सगळी गोष्ट मांडून झाल्यानंतर गोष्ट कन्व्हे करण्यासाठी आवश्यक सोडून बाकी पार्ट काढून टाकण्याची प्रक्रिया, असं माझी व्याख्या आहे. आणि मला कायम वाटतं की एडिटिंग एका खूप सिनियर माणसाच्या हातात द्यावं, कारण तुम्ही प्रोडक्शनमध्ये प्रचंड कष्ट घेतलेले असतात आणि त्यातून एक नवीन फिल्म सांगायची प्रोसेसही होऊ शकते. म्हणजे बरेचदा असं होतं की एडिटिंगमध्ये तुम्हाला असं वाटतं की हे असं सांगण्यापेक्षा थोडंसं आधी हे असं सांगूया आणि नंतर असं सांगूया का. तर मला असं वाटतं की एक शेवटचा चान्स असतो ना करेक्शनचा, तो एडिटिंगमध्ये असतो. आणि खूप चांगलं कॉम्पॅक्ट एडिटिंग तुमच्या फिल्मला खूप लोकांपर्यंत व्यवस्थित पद्धतीने तुमची फिल्म कन्व्हे करू शकतं. सुमित विचारतोय चाफा आणि भैरू ह्यानंतर काय? चाफा आणि भैरू ह्यानंतर आता तरी अभ्यास, कारण चाफा आणि भैरू केल्यानंतर माझी बादली रिकामी झाली आहे. आता ती बादली पुन्हा वाचनाने आणि अनुभवांनी भरायची आहे आणि लवकर काहीतरी खूप छान लिहायचंय आणि ते शूट करायचंय. मॅडी साळुंके विचारतोय चाफाला किती खर्च आला? चाफाला 70-80 हजार रुपये खर्च आला. थँक्यू ज्योत्स्ना, थँक्यू संदेश गावडे. हे सगळं बोलणं ऐकून वाटतंय की आपण काहीच कोकण पाहिलं नाहीये. हा तरलपणा आरती प्रभूंशी जोडणारा आहे. थँक्यू सो मच ऋषी देसाई. आरती प्रभू हे आपल्या सगळ्यांचे आवडते आणि अतिशय ग्रेट कवी आहेत आणि कायम त्यांचं मला असं वाटतं की कोकणातले कवी आणि लेखक कोकणातल्या लोकांनी वाचावे. त्यातून तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळं दृश्य डोळ्यासमोर उभं राहील. मॅडम आपल्याला कुठे राहायला आवडते, मुंबई की कोकण? मंदार तेंडुलकर विचारतात. 100% कोकण, पण तरी सुद्धा अनेक गोष्टी शिकण्यासाठी मुंबईत राहायची गरज आहे. आणि कधी कधी मजा येते. फास्ट इंटरनेट, पिझ्झा या सगळ्या गोष्टी मुंबईत खूप इझिली मिळतात, त्यामुळे ती एक आनंदाची गोष्ट असते. प्राजक्ता महानायक म्हणतायत रायटर्स ब्लॉकचा अनुभव कधी आला आहे का? स्टोरी लाईन तयार असताना आता पुढे काय लिहायचं असा प्रश्न पडतो, त्यावेळी काय करायचं? हा प्राजक्ता, खूप वेळा असं काही लोकांच्या बाबतीत होतं. मला असं होतं जेव्हा गोष्ट सुचते त्यावेळी अख्खीच सुचते, ना तर काहीच सुचत नाही. पण खूप वेळा मी आणि प्रसाद लिहिताना हा अनुभव घेतलाय की ह्यानंतर काय हा प्रश्न पडतो.
त्यावेळी मला असं वाटतं गोष्ट सोडून द्यावी, त्या वेळासाठी वेगळ्या गोष्टींवरती विचार करावा. ऑटोमॅटिकली त्या गोष्टीमध्ये तेवढी ताकद असेल तर ती गोष्ट तुम्हाला पुन्हा तिकडे घेऊन येते आणि नव्या गोष्टी सुचत राहतात. हा माझा अनुभव. समाधान विचारतोय, कोकणामधील महाविद्यालयात शॉर्ट फिल्म. मला असं वाटतं आपण अजून एका 5-10 मिनिटात थांबूया. मला बरेच प्रश्न आहेत, त्यामुळे येस, एक 10 मिनिटात आपण 5 मिनिटात संपवूया हे सगळं. कोकणामधील महाविद्यालयात शॉर्ट फिल्म स्पर्धा भरवल्या पाहिजेत का? समाधान म्हणतोय मी खूप थँकफुल आहे खरंच सांगू तर, की मला चित्रपट किंवा फोटोग्राफी हा पार्ट शिक्षणामध्ये नव्हता. कारण जेव्हा जेव्हा गोष्टी शिक्षण म्हणून आल्या ना, तेव्हा तेव्हा ते माझ्यासाठी अतिशय इरिटेटिंग झाल्या. कारण आपल्याकडे शिकवण्याची पद्धत आणि रिपोर्टिंग आणि करेक्शन आणि आय डोंट नो खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्या गोष्टींपासून जास्त लांब नेतात. त्यामुळे थँकफुली सिलेबसचा पार्ट नाहीये, ही खूप चांगली गोष्ट आहे. शॉर्ट फिल्म स्पर्धा 100% भरवल्या पाहिजेत. जशा वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, एकांकिका स्पर्धा व्हायच्या, आता नवीन पार्ट म्हणून शॉर्ट फिल्म स्पर्धा भरवल्या जाणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, स्पर्धेच्या हेतूने आपण खूप तयारी करतो आणि आपण खूप छान पद्धतीने एक स्पर्धेच्या स्पिरिटसाठी गोष्टी कर. साफाचा सेकंड पार्ट पण बघायला आवडेल. ओके, मी काहीतरी ठरवलंय, मी तुला पर्सनल वरती सांगेन, पण नक्की हे हे करायचं आहे. अनेक फुलांबद्दल करायचंय जी मनात घर करून आहेत. अजिंक्य जाधव विचारतोय, स्टोरी बोर्ड बद्दल काही सांगू शकशील का? स्टोरी बोर्डिंग म्हणजे बेसिकली की तुमचं अख्खी फिल्म कशी दिसणार आहे काही पद्धतीने स्केच केली जाते. अनेक लिजेंडरी फिल्म मेकर आणि खूप सारे फिल्म मेकर, ऑलमोस्ट सगळेच फिल्म मेकर स्टोरी बोर्डिंग करतात. स्टोरी बोर्डिंगचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. माझं तरी स्टोरी बोर्डिंग हे वारली पेंटिंग सारखं असतं, कारण मला फारसं स्केचिंग येत नाही. किंवा मी फोटो स्टोरी बोर्ड करायचा प्रयत्न करते, ऑन लोकेशन जाऊन कॅरेक्टर्सचे फोटो काढायचे आणि तशा पद्धतीने. सो बेसिकली एक स्टिल्समध्ये तुमच्या फिल्मची आधी केलेली तालीम, की तुम्हाला ते कसं शूट करायचंय किंवा कसं दाखवायचं ह्याबद्दलची, आणि काही स्टोरी बोर्ड आर्टिस्ट असतात त्यांना सांगून तुम्ही ते करून घेऊ शकता. अजिंक्य, आपण विस्ताराने बोलू, तुम्हाला चांगला मित्र आहे त्यामुळे आपण स्टोरी बोर्डिंग मध्ये सांगू. जेवणाच्या थाळीचे प्रदर्शन कधी भरवणार? लवकर. थँक्यू सुमित, थँक्यू सो मच. रिया सतार्डेकर, थँक्यू रिया. हो, आता गावी आहे. थँक्यू ज्योत्स्ना. तुझ्या फिल्मचं कास्टिंग पण तूच करतेस का? सुमित विचारतोय. हो, माझ्या फिल्मचं कास्टिंग मीच करते. बरेचदा लिहायच्या अगोदरच ती लोक मला सापडलेली असतात, त्यांचे फोटो सेव्ह करते आणि त्यांना बघून मग लिहिते पुढचं, कारण तीच तुम्हाला लिहिण्यासाठी इन्स्पायर करत असतात. ओंकार विचारतोय, तुमचं गाव कोणतं? आकेरी. सो संजना सावंत म्हणतेय, वैभवीताई म्हणतेय की खूप छान एक्सप्लेन करतेस अगदी सोप्या भाषेत. थँक्यू सो मच ताई. सो बेसिकली आता 74 लोक आहेत आणि आपण जवळजवळ पाऊण तास गप्पा मारल्या. आणि मला शेवटी एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते की लॉकडाऊन आहे, डिप्रेस होऊ नका, खूप साऱ्या गोष्टी बघा, नवीन गोष्टी शिका. ज्यावेळी हे संपेल त्यावेळी हा 2-3 महिन्याचा झालेला तोटा भरून काढायचा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी ताकद जमवा. आणि चित्रपट केले नाहीत तरी चित्रपट बघायची प्रक्रिया शिका, कारण त्या गोष्टी तुम्हाला खूप सुंदर जग दाखवतात. आणि लास्टला सगळ्यात शेवटी एक किस्सा सांगायचा वाटतो की माझे ओटवण्याचे पणजोबा ओटवण्याची आजी आहे आता, तर आजी साधारणपणे 82 वर्षाची असेल. तर आजी मला सांगत होती की एकदा आम्ही कुंड्यात भात लावायला उभे होतो आणि भात लावताना आकाशाकडे बघितलं तर काय की 2 इंद्रधनुष्य एका वेळी आकाशामध्ये होते आणि थोड्या वेळानंतर खूप कलकलाट आणि सगळे पिसारा फुलवून मोर नाचत ह्या बाजूला निघून गेले, विहिरीच्या बाजूला. मला त्यावेळेसाठी खरंच सांगू तर खूप वाईट वाटलं की अरे, माझ्या आजीकडे एखादा DSLR का नव्हता? हे तिने शूट केलं असतं तर किती सुंदर दृश्य झालं असतं. पण खरंच सांगू तर दुसऱ्या सेकंदाला मला असं वाटलं होतं की तिच्याकडे DSLR नसला तरी स्वतःच्या शाब्दिक ताकदीने तिने ते पूर्ण दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं केलं होतं. आणि मला आत्ता मी खरंच त्यावेळी तिथे होते असं वाटतं ते आठवत असताना. माझ्या डोळ्यासमोर ती एक खूप सुंदर प्रतिमा आहे. आणि ही गोष्ट सांगायची ताकद आत्ता आपल्या आज्यांकडे, आपल्या आजोबांकडे, सगळ्यांकडे आहे.
त्यामुळे आत्ता जे कोकणात असत त्यांनी कॅमेरा घेऊन शूट करण्यापेक्षा आपल्या आज्याकडे जावा, आपल्या आजीकडे जावा, त्यांच्याकडून सगळे गोष्टी ऐकून घ्या, ते तुमच्या डोक्यात साठवून ठेवा. कारण आज नाही उद्या आपल्या ते शूट करून किंवा चांगल्या भाषेत लिहून सगळ्यांका दाखवचे असत. आणि हे सगळं चित्रभाषेचं ज्ञान किंवा मला असं वाटतं चित्रभाषेबद्दलचा आपलेपणा तुमच्या सगळ्यांमध्ये यावा. हे लॉकडाऊन लवकर संपावं आणि सगळ्यांना आपल्या आपल्या आवडतीचे कामं आणि आपलं रुटीन सुरू करता यावं. या सगळ्यासाठी खूप शुभेच्छा. सगळ्यांनी आत्तापर्यंत ऐकलं याबद्दलही सगळ्यांचे आभार. आणि चाफाची लिंक तुम्हाला देते, अवश्य तुम्ही चाफा पहा. आणि ज्यांना अजूनही काही प्रश्न असतील त्यांनी मला पर्सनलवरती मेसेज करा. मी तुम्हाला माझ्या पद्धतीने खूप चांगला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. नमस्कार.